नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं असं काहीतरी शेअर करणार आहे आणि खास करून हे माझ्या वृषभ राशीच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात ना गुरुपौर्णिमेनंतर असा काळ सुरू होऊ शकतो की ज्यामध्ये नशीब हळूहळू साथ देऊ लागेल, आर्थिक संधी वाढू लागेल आणि अनेक दिवसांपासून अडकून पडलेले कामे मार्गी लागू शकतात। म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये कधी सोन्याची अंडी देणारी कोंबडी हा शब्दप्रयोग यासाठी वापरला आहे। शब्दशः अर्थ घेऊ नका, याचा अर्थ असा असतो की एखादा स्रोत, संधी, व्यक्ती, व्यवसाय, गुंतवणूक किंवा एखादं काम असं मिळू शकतं ज्याचा वारंवार तुम्हाला फायदा होऊ शकतो। गुरु ग्रह ज्ञान, विस्तार, भाग्य, संपत्ती, सन्मान आणि शुभ संधीचा कारक मानला जातो। गुरुपौर्णिमेच्या काळात अनेक जण गुरुचं स्मरण करतात, दान धर्म करतात, वडीलधाऱ्यांना आशीर्वाद घेतात आणि नवीन संकल्पांचा सुरुवात करतात। तर ज्योतिषीय परंपरेनुसार हा काळ काही लोकांसाठी प्रगतीचे नवे दार उघडण्याचे प्रतीक मानला जातो। तसंच बघा, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र हा ऐश्वर्य, सुख, सौंदर्य, धन आणि भौतिक समृद्धीशी संबंधित ग्रह मानला जातो। जेव्हा योग्य ग्रहयोग आणि योग्य वेळ एकत्र येतात तेव्हा काही व्यक्तींना आर्थिक प्रगतीची नवीन दिशा मिळू शकते। ही प्रगती अचानक करोडपती बनवणारी असेल, नियमित वाढणारे उत्पन्न, स्थिर व्यवसाय, चांगली नोकरी किंवा फायदेशीर संधी देखील तुम्हाला मिळू शकते। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा असू शकतो, तुमच्या आयुष्यात एखादा असा निर्णय घडेल जो पुढील अनेक महिने, वर्षे तुम्हाला आर्थिक लाभ देत राहील। मग एखादा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा एखाद्या तुमच्या व्यवसायामध्ये जुने ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात मिळणं किंवा चांगल्या प्रकारची पगाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते, योग्य भागीदारी मिळू शकते, त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्न चांगलं सुरू होऊ शकतं। शेती असेल तर तुमच्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं। म्हणजेच काय, तर यालाच आपण आपल्या ज्योतिषीय भाषामध्ये सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणू शकतो। चला मग आपण गुरुपौर्णिमेनंतर काही वृषभ राशीच्या लोकांना स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवल्याचे देखील जाणवणार आहे। जे काम अनेक दिवस पुढे ढकलले जात होते ते पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांना मिळू शकते, नवीन योजना सुचू शकतात, काहींना व्यवसाय वाढण्याची कल्पना येऊ शकते, तर काहींना नवीन नोकरी किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो। चला मग याचे काहीतरी 5 मोठे संकेत तुम्हाला मिळणार आहेत, ते मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। चला मग आपण बघूया सगळ्यात पहिला संकेत, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता। वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, काही काळ आर्थिक अडथळे निर्माण झाल्यानंतर गुरुची कृपा लाभल्याचे मानले जाते, जेव्हा अडकलेले काम मार्गी लागू शकतात। जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील, एखादं बिल, कमिशन, पेमेंट, कर्जाची परतफेड किंवा जुनी थकबाकी बराच काळ अडकली असेल तर अशा गोष्टींबाबत सकारात्मक हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे। काहींना अचानक फोन येऊ शकतो की तुमचे पैसे तयार आहेत, काहींना सरकारी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, काहींच्या जुन्या ग्राहकांकडून त्यांना थकबाकी मिळू शकते, काहींचं कोर्टातले कागदपत्र किंवा व्यवहारांमधले अडथळे हे देखील कमी होण्याचे दिसू शकतात। याचा अर्थ असं नाही की प्रत्येकाला हमखास पैसाच मिळेल, पण जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिला तर योग्य मार्गाने काम करत असाल तर परिस्थिती नक्कीच तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवा, सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणजे एका दिवसात भरपूर पैसा नाही, तर आर्थिक असा मार्ग जो तुम्हाला नियमितपणे पैसे देतोय, म्हणजे जो तुम्हाला रोज पैसा देतोय। गुरुपौर्णिमेनंतरचा काळ हा अनेकांसाठी आत्मपरीक्षणाचाही असतो। आपल्या खर्चाकडे लक्ष द्या, अनावश्यक खर्च असतील तर ते कमी करा, नवीन कौशल्य शिका आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुभ काळ आला तरी त्याचा लाभ घेण्याची कृती अवश्य असते। म्हणूनच जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर या काळात आशावादी राहा, पण वास्तववादीही राहा। मेहनत, योग्य नियोजन आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळेच भाग्याची साथ ही अधिक प्रभावी ठरत असते।
यानंतर आपण जाणून घेऊया आता दुसरा मोठा संकेत, उत्पन्नाचा नवा आणि टिकाऊ मार्ग सुरू होण्याची शक्यता. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, लोक सामान्यतः संयमी, व्यवहार कुशल आणि आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणारे तुम्ही आहात. म्हणूनच जेव्हा तुमच्या आयुष्यात योग्य वेळ येते ना, तेव्हा तुम्हाला एकदाच मिळणारा धनलाभ नाही तर दीर्घकाळ फायदा देणारा धनलाभ तुम्हाला हवा असतो. यालाच काय म्हणतात माहिती आहे का? सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली, जी तुम्हाला एकच दिवसात भरपूर पैसा नाही तर तुम्हाला रोज आणि आयुष्यभर ती पैसा देते. अनेक वेळा तुम्ही मोठ्या संधीची वाट पाहत बसतात, पण खरी प्रगती ना एका छोट्या संधीपासूनच सुरू होते. एखादी छोटी ऑर्डर पुढे मोठ्या ग्राहकामध्ये बदलू शकते. एखादा नवीन ग्राहक अनेक वर्षाचा नियमित ग्राहक देखील होऊ शकतो. एखादी छोटी गुंतवणूक असेल तर ती जर तुम्ही व्यवस्थित केली तर भविष्यात त्याचा चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. या काळात तुम्हाला वारंवार नवीन कल्पना सुचू लागतात. व्यवसाय वाढण्याची इच्छा होईल, कौशल्य विकसित करण्याची प्रेरणा मिळेल. तर अशा गोष्टींकडे ना अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण याच कल्पनामुळे ना आर्थिक प्रगती तुमच्या पाया ठरू शकतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल ना तर नवीन ग्राहक असेल, नवीन बाजारपेठ किंवा नवीन उत्पादन याबाबत विचार करण्यासाठी हा काळ उपयुक्त तुम्हाला वाटणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अतिरिक्त कौशल्य शिकणे किंवा नवीन जबाबदारी स्वीकारणे आणि तुम्हाला प्रमोशनसाठी प्रयत्न जर तुम्ही केले तर या काळात नक्कीच ते सक्सेस होणार आहे. आता बघा, गुरुग्रहाचा संबंध ना हा डायरेक्ट ज्ञानाशी देखील जोडलेला आहे. त्यामुळे या काळात शिकलेले कौशल्य भविष्यात उत्पन्नाचे साधन देखील बनवू शकते. कधी कधी ना सोन्याची अंडी देणारी कोंबडी ही फक्त एखादी व्यक्ती नसून तुमचं ज्ञान किंवा कौशल्य देखील असू शकतं. यानंतर आपण जाणून घेऊया तिसरा संकेत, योग्य व्यक्तीची भेट तुमचे भाग्य बदलू शकते. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ज्योतिषीय परंपरेत असं मानलं जातं की काही वेळी ना ग्रहांची अनुकूलता आपल्याला योग्य लोकांशी जोडते. त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात पैसा थेट आणत नाही, पण ते पैसा आणण्याचे योग्य मार्ग आपल्याला दाखवतात. मग तो तुमचा मित्र, नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी, ग्राहक, गुरु किंवा व्यवसायामध्ये भागीदार असलेला किंवा एखादा अगदीच अनोळखी व्यक्ती देखील असू शकतो. कधी कधी ना एका साध्या भेटीतून पण आपल्याला मोठी संधी मिळते. एखादा ग्राहक दुसऱ्या मोठ्या ग्राहकाची तुमची ओळख करून देऊ शकतो. एखादा मित्र तुम्हाला नोकरीची ऑफर देऊ शकतो किंवा एखादा वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यावर मोठी जबाबदारी देखील सोपवू शकतं. अशा घटनांमधूनच मोठे आर्थिक बदल घडायला सुरुवात होत असते. म्हणूनच या काळात चांगल्या लोकांशी संबंधित राहा. म्हणजेच काहीतरी तुमचा जो अहंकार असेल, राग असेल, गैरसमज असेल ना, या सगळ्यामुळे एखादी चांगली संधी जर तुमच्याकडे येत असेल ना तर ती हातातून जाऊन देऊ नका. त्याचबरोबर बघा, गुरुपौर्णिमेचा हा काळ तुमच्यासाठी ना फक्त पैशाचा नसून तर योग्य दिशा मिळवण्यासाठी पण आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णय यांच्या साथीने तुम्हाला एक योग्य ती संधी या काळामध्ये मिळणार आहे. यानंतर आपण जाणून घेऊया चौथा संकेत, अनपेक्षित आर्थिक लाभाची चाहूल. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या लोकांचे ना वृषभ राशींच्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तुम्ही खूप मेहनती असतात आणि मिळवलेला पैसा ना तुम्ही खूप जपून वापरण्याचा प्रयत्न देखील करतात. परंतु आयुष्यात काही वेळा अशी परिस्थिती येते की जिथे अपेक्षा नसताना एखादा आर्थिक धनलाभ आपल्याला होतो. याला ज्योतिषशास्त्रामध्ये लाभाचा योग देखील म्हटलं जातं आणि तोच या दिवसामध्ये तुमच्या कुंडलीत आम्हाला दिसून आलेला आहे. असा लाभ अनेक प्रकारे येऊ शकतो. उदाहरणार्थ सांगते बघा, अनेक वर्षांपासून अडकलेले मालमत्तेची गोष्ट सुटू शकता. तुम्ही एखादी जुनी गुंतवणूक केली असेल ना तर त्याचा चांगला रिटर्न तुम्हाला मिळू शकतो किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते किंवा एखाद्या नातेवाईकाला जर तुम्ही पूर्वी मदत केली असेल आणि ते पैसे तुम्हाला रिटर्न हवे असतील, ते देत नसतील तर ते देखील तुम्हाला आता मिळू शकता. येथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हा लाभ ना बहुतेक वेळा त्या व्यक्तींना अधिक जाणवतो जे आधीपासून सातत्याने प्रयत्न करताय. ज्यांनी कधी काही प्रयत्नच केला नाही, त्यांनी चांगलं होण्यासाठी काहीच केलं नाही, त्यांना असे बदल जाणवत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार शुभ काळ आला तरी तुमचा विवेक, संयम आणि नियोजन या गोष्टी आवश्यक आहे. अन्यथा संधी येऊन देखील ती टिकवणे फार कठीण होऊन बसते.
यानंतर जाणून घ्याव्या सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा 5वा संकेत, घरात शुभ घटना आणि धनवृद्धीचे वातावरण. आता आपण या विषयातील अत्यंत महत्त्वाचा संकेत जाणून घेतोय. अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते, जेव्हा घरातील वातावरण सकारात्मक होते तेव्हा आर्थिक प्रगतीलाही चालना मिळते. म्हणूनच काही ज्योतिषीय विचारांमध्ये घरातील आनंद, एकोपा आणि शुभ घटना या धनप्राप्तीशी जोडल्या जातात. गुरुपौर्णिमेनंतर काही वृषभ राशीच्या लोकांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला चांगली नोकरी मिळते, शिक्षणामध्ये यश मिळू शकतं, नवीन व्यवसायाची सुरुवात होऊ शकते, घरामध्ये एखादं शुभ कार्य ठरू शकतं किंवा नातेवाईकांसोबत तुमचे जे काही मतभेद होते ना ते संपून तुम्हाला मानसिक समाधान मिळू शकतं. मानसिक समाधान आणि आर्थिक प्रगती यांचा खूप जवळचा संबंध आहे बरं का. जेव्हा आपलं मन शांत असतं ना तेव्हा व्यक्ती अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो आणि मगच आपली आर्थिक प्रगती होत असते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आर्थिक प्रगती आणि मानसिक समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे. बघा, काही लोकांना वाटतं की धन म्हणजे फक्त नोटा आणि दागिनेच आहे, परंतु ज्योतिषीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खरी समृद्धी म्हणजे काय माहिती आहे का, तर पैसा, आरोग्य, कुटुंबाचा आधार, मानसिक शांतता आणि सन्मान हे सगळं जर आपल्याकडे असेल ना तरच आपण खरे धनवान, खरे श्रीमंत आहोत. आता गुरुपौर्णिमेनंतर ना गुरुकृपेचा खरा अर्थ काय असतो ते तुम्हाला मी सांगते. बघा, गुरुग्रहाचा अर्थ फक्त धन नाहीये, तर गुरु म्हणजे ज्ञान, योग्य मार्गदर्शन, समृद्धी आणि विस्तार. त्यामुळे या काळात जर तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळाली, चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची बुद्धी मिळाली आणि कुटुंबासोबत आनंदाने जगण्याची संधी मिळाली तर हे खरंच तुमचं खूप मोठं भाग्य मानलं जाईल. अनेक वेळा लोक विचारतात की खरोखरच मोठा पैसा मिळेल का, तर याचं उत्तर असं आहे, मोठा पैसा मिळेल, पण ते येण्याआधी ते तुमची परीक्षा बघतात, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत आहे की नाही ते देखील बघतात. त्यामुळे ना या काळामध्ये कोणत्या 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या लक्षात ठेवा. त्यातली पहिली म्हणजे बघा, तुमची मेहनत कधी सोडू नका. दुसरी, नवीन संधीकडे ना कायम सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, नकारात्मक विचार करूच नका. तिसरी म्हणजे जे तुमच्याकडे पैसे आहे किंवा जे पैसे तुमच्याकडे येत आहे त्या पैशांचं योग्य असं नियोजन करा. चौथी म्हणजे चांगल्या लोकांशी संबंध जपा. तुमचा इगो, तुमचा अहंकार, तुमचं आपण म्हणतो ना की खूप इगो असतो काही लोकांमधला, तो इगो बाजूला ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुजन असतील, आई वडील असतील आणि वडीलधारांचा आशीर्वाद कायम घेत चला, कारण त्यांच्या आशीर्वादामुळे आपण कोणतीही वाईट परिस्थितीवर मात करू शकतो. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात एखादी अशी संधी येऊ शकते जी पुढील काळात सतत लाभ देणारी ठरेल. मग अडकलेले पैसे, नवीन उत्पन्नाचा मार्ग, योग्य व्यक्तींची भेट, अनपेक्षित आर्थिक लाभ आणि घरातील शुभ वातावरण, हे 5 संकेत या ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. भाग्य तुमचं दार ठोठावत आहे, मात्र उघडण्याचे काम हे तुम्हालाच करावं लागणार आहे. आत्मविश्वास ठेवा, प्रामाणिकपणे काम करा, योग्य निर्णय घ्या आणि प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समजा. कदाचित हाच काळ तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात करू शकतो. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आपण घेऊन आलेलो आहोत, जसं की धनयोग असेल, प्रेग्नन्सी ब्रेसलेट असेल, ॲमेथिस्ट क्रिस्टल असतील. त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्या समस्येवर क्रिस्टल आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या वृषभ राशीसाठी पण आपल्याकडे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. जर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, जाऊन तुम्ही पटकन मेसेज करू शकता आणि तुमच्या समस्येनुसार योग्य त्या ब्रेसलेटची ऑर्डर करू शकता. ब्रेसलेट तुम्हाला सिद्ध करून दिला जाईल, त्यासोबत तुम्हाला योग्य तो मंत्र देखील सांगितला जाईल, जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या 2-3 महिन्यामध्ये पूर्णपणे सुटतील. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.